आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अरे वा, किती छान सजवलंय समजा। कितीतरी दिवसांनी मी असा सण बघणार आहे। लय बरं वाटतंय। आई, हे तर काहीच नाही। इथून पुढचा प्रत्येक दिवस आहे ना, तुमच्या सगळ्यांसाठी सण असणार आहे। बघ मी काय काय करतो ते। हा, लय जीव तुटतो रे तुझा सगळ्यांसाठी। अगदी कृष्णावाणी आयुष्य जगतोस बघ तू। तुला जन्म देणारी मी तुझ्यापासनं देवकीवाणी लांब राहिले। हा ना, तू तुझ्या बहिणींमध्ये तू तुझी यशोदा शोधलीस आणि जगत राहिलास। खरंच तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे सूर्या। दादा सांग, यंदाची दहीहंडी कोण पाडणार? कोण फोडणार? काय कोण फोडणार? मी फोडणार। कळलं? होय काय? मग आम्ही जातो घरी, चल पुढे। जा जा जा। तुम्ही दोघं पण नाही फोडणार आहे, मी फोडणार आहे। ए, काठी कुणाच्या हातात आहे? म्हणजे मी फोडणार। फोड फोड, चला फोड. आता सगळ्यांनी तयारी ठेवा। हा, तात्या आले, आई मागे सरा। तयारी ठेवू दे। जय राधे राधे। बस 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 नाही होणार। अरे हळूहळू। मी फोडणार। अरे मी फोडणार, अरे मी फोडणार। घ्या, बाळकृष्णाची पण इच्छा दिसते की हंडी वहिनीनच फोडावी, म्हणून तर काठी डायरेक्ट वहिनीच्या हातात जाऊन बसली। वहिनी ये। सूर्या, दादा, अरे वहिनी हाक मारते की। ए, उगा जागा पण करू नको। कुठं आग मारली तिनं? कशी फोडू ही हंडी? दादा, वहिनी, एकमेकांकडे बघायला ना अख्खा दिवस पडलाय। मला त्या हंडीतला काला खायचंय, पटकन फोडा। बाबरल है तुझा मग हळू हळू बोल तू जरा फिर महत एकदा। ओ, खेळायचंय, हात बाहेर काढायचंय तुला पण लबड। आई, अगं तुझ्याकडे किती छान राहतात या, किती छान खेळतात। काय नाही खेळणार? आजी आहे मी त्यांची। आणि असं बी लहान मुलांना आजी आजोबांचा जास्तच लळा असतो। पण तू काय बी म्हणाय, माझ्या लेकी ना खरंच खूप नशीबवान आहे। त्यांना सूर्यदादासारखा मामा आणि तुझ्यासारखी आजी मिळाली। आजी म्हणून लई कमी पडले बघ मी। मला 2-2 सोन्यासारख्या नाती आहेत, पण त्यांच्यासाठी एखादा सोन्याचा दाग नाही करू शकत। आता हात रिकामेत माझे, म्हणून नाही करू शकत। पण माझी लई इच्छा आहे ग, एखादा तरी सोन्याचा दाग करावा यांच्यासाठी। हाय अगं, सोन्याच्या डागापेक्षा तुझं प्रेम किती मौल्यवान आहे यांच्यासाठी। हसतात बघ कशा। करणार करणार हा, तुम्हाला एखादी खेळणं घेणार हा मी।
तुळजा तात्या तुम्ही इथे अगं तुझीच वाट बघतोय. का काय झालं? मला माहित आहे तू कुठे चालली असती. सूर्याला सांगाय चाललीस ना चालेल तर ना आमची इस्टेट लुटली म्हणून. नग करूच असं पोरी, नग सांगूस त्याला काय. अगं आगीशी खेळाय गेल्यावर आपल्याला चटक बसणार लागेल. तात्या मग ती आग कायमची विझवायला नको का? का ती अशीच पेटत राहू द्यायची? अगं पर तू करायची चालली त्याच्यामुळं आपल्या घरावर लई संकट याची शक्यता आहे बघ. अगं तो भस्मासूर आहे. हा घरदार जाळून टाकलं आपलं. नग करूच असं पोर, माझ्यावर एवढं उपकार कर बघ. नग सांगू सूर्याला काय माझ्या वाट्याला आलं ते त्याच्या वाट्याला नग याला बघ. मी बोगलं ते त्याला बघाय नग लावच ग. तात्या तुम्ही सावरा बरं स्वतःला. हे बघा कोणाला काहीही गमवायची गरज पडणार नाही. मी सगळं नीट करेन. तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. अगं पर कधी नव्हे ते आईनं पहिल्यांदा एखादी इच्छा बोलून दाखवली, ती बी मला पूर्वी करता येईन. पण नाही, आई म्हणते ना सोन्याचा डाग करायचं, किंवा मी करणारच. काय ग आज का बघत बसली माझ्याकडं? काय काम होतं का? नाही काम असं काही नाही रे. मग असं का बघत होती माझ्याकडं? अच्छा आता माझ्या नवऱ्याकडे मी बघायचं पण नाही का? मी कुठं असं म्हणलंय. आपण आयुष्यभर एकमेकांकडे बघत राहू बस. लगेच आगाऊपणा सुचतो हा तुला. अरे मी काय केलं आता? तुझं कधी कधी तुझं खरंच कळत नाही राव मला. म्हणजे स्वतः ती जवळ येतीस, नंतर मी जवळ आलो की मला लांब करतीस. ह्याला काय अर्थ आहे राव? सूर्या रे असं काही नाहीये. तू माझं ऐकून तरी घे. मला तुला खूप महत्वाचं काहीतरी सांगायचं आहे. बोल. सूर्या मला ना तुला खूप दिवसापासून एक गोष्ट सांगायची होती. मी ती तुझ्यापासून लपवली असं प्लीज तू समजू नकोस. पण परिस्थितीमुळे मला कधी ती सांगता नाही आली. पण मला असं वाटतं आज ही योग्य वेळेत तुला सगळं खरं काय ते सांगण्याची. काय झालंय? सूर्य तू प्रचंड मोठ्या संपत्तीचा मालक आहेस. पण तुझ्याकडून ते कोणीतरी हिसकावून घेतलंय रे. काय? मी मोठ्या संपत्तीचा मालक आहे? हो